तर महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे सरकारी योजना या चॅनलवर आणि सर्वांना नमस्कार। तर आता महिना संपायला फक्त 3 दिवस राहिले आहे आजचा पकडून, तरीसुद्धा मेचा हप्ता आलेला नाही। तर कधी मिळणार पैसे, ह्या महिन्यात मिळणार की पुढच्या महिन्यात मिळणार, तर जाणून घेऊया अधिक माहिती। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडलास तर जास्तीत जास्त शेअर करा। ज्या ज्या महिलांना 10वा हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टपाटप कमेंट करून सांगा की आम्हाला 10 हप्ते मिळालेले आहे, कोणत्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा सांगा। ज्या महिलांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा सांगा। तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये या दिवशी जमा होणार आहे, तर कोणत्या दिवशी जमा होणार आहे ते जाणून घेऊया। मे महिन्याचा हप्ता जो महिना होता तो संपला, 4 दिवस उरले आहे, तरीसुद्धा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला आहे। ज्या महिला पात्र आहे, लाभार्थी आहे, त्यांना ह्या गोष्टीची चिंता होत आहे की महिना संपून गेला तरीसुद्धा लाडक्या बहिणीला अजूनसुद्धा हप्ता मिळालेला नाही। तर त्यावर अजितदादा पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। तर कोणती माहिती आहे ते जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या महिलांना लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कडे लागला आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिने 1500 रुपये आर्थिक सहाय्य केले जात आहे। या योजनेत आतापर्यंत 10 हप्ते मिळालेले आहे। आता लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार 11वा ते आज समजून घेऊया आणि आजपासूनच लाडक्या बहिणीला लवकरात लवकर जमा होणार आहे। ह्या आठवड्यात महिलांना बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। तर टोटल महिला 3.37 कोटी फाईलवर सही केली आहे असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। अजितदादा पवार यांनी नकाशमत मीडिया बोलताना सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्त्यासाठी 3 कोटीपेक्षा अधिक फाईलवर मी सही केलेली आहे। यामुळे लवकरात लवकर पात्र महिला ज्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यांनी पुढे सांगितले आहे की प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम जी आहे ते तातडीने त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं अदितीताई आणि जे अजितदादा पवार आहे त्यांनी सांगितलं आहे। तर कधी जमा होणार आहे 1500 रुपयेचा हप्ता, तर जाणून घेऊया। तर 25 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत कधी पण जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे ह्या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये आजपासून पण स्टार्ट होईल, तर केव्हाही या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये स्टार्ट होईल। तर महिलांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये आहोत आणि आम्हाला 11वा हप्ता 1500 रुपयेचा पडलेला आहे। तर ह्या गोष्टीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि दुसरी गोष्ट, ज्या महिलांना गेल्या महिन्यात पैसे मिळालेले नाही, एप्रिलचा हप्ता, तर एप्रिल प्लस मे असं 2 महिन्याचे एकत्र पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाईल। तर या महिलांना मिळणार नाही हप्ता। तर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत अर्जाची तातडीने पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे। काही बनावटी कागदपत्र वापर करून या योजनेचा लाभ घेतला उघड झाली आहे। तसेच काही प्रकरणामुळे पुरुषांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक झालेली आहे। त्यामुळे असे अपात्र आणि फसवणूक करणारे अर्जदारांना अर्ज रद्द केले जाणार आहे। अशी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही। तर आता क्रॉस व्हेरिफिकेशन सुरुवात झालेली आहे। जे महिलांचं नाव करून ठगी करून जे योजनेचा लाभ घेत होते तर त्यांना आता लाभ भेटणार नाही। तर लाडक्या बहिणीला मिळणारं कर्ज, तर लाडक्या बहिणीला आता 40,000 रुपये कर्ज दिले जाणार आहे असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। तर त्यासाठी अजून कोणते हे डॉक्युमेंट पाहिजे, काय पाहिजे ते अजून आपल्यासमोर आलेलं नाही असं म्हटलं जाते। तर ज्या महिलांना खरंच कर्ज पाहिजे असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या कर्ज घेऊन काही ना काही बिझनेस चालू करशाल, त्यासाठी ही कर्जाची जी योजना आहे ती स्टार्ट केलेली आहे। आता ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही, जानेवारीपासून जर थकलेला असेल तर ते अपात्र आहात, म्हणून तुम्ही जास्त काही डोकेमारी करू नका, कारण तुम्ही कोणत्या निकषात बसले नसेल म्हणून तुम्हाला पैसे आले नाही असं समजून घ्या। आणि ज्या महिलांना पैशाने सुरुवात होईल तर त्या महिलांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आम्हाला हप्ता मिळालेला आहे। आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता मिळालेला नाही, जे पात्र आहात पण मिळालेला नाही, तर त्या महिलांनी बँकेत जाऊन बँक खाता आधार संख्या लिंक आहे की नाही ते चेक करा।
त्यानंतर आधार UDIमध्ये जाऊन कोणती बँक आहे ते सुद्धा बघा. नक्कीच तुम्हाला तिथे काय ना काय सॉल्युशन होईल. अगर ते नाही झालं तर तुम्ही माझी लाडकी बहीण साईट जी आहे maharashtra.government.in तर त्या साईटवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. तर ज्यांना पैसे नाही मिळालेले त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे. तर असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.